भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत। सलग 12व्या दिवशी सुद्धा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। जम्मू आणि काश्मीरमधील 8 भागात पाकिस्तान सैन्याकडून गोळीबार सुरू। कुपवाडा, बारामुल्ला, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूरमध्ये अंधाधुंद गोळीबार सुरू। एलओसीवर तणावाचं वातावरण आहे। भारतीय सैन्याकडून पाकड्यांना मात्र चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। पुन्हा एकदा आता पाकिस्तानच्या माध्यमातून खरं तर एलओसीवरती सलग 12व्या दिवशी गोळीबार सुरू आहे। पुन्हा एकदा मी आपले प्रतिनिधी शिवाजी काळेकडे जाणार आहे। शिवाजी, आपण पाहतोय पाकिस्तान काही केला सुधारायचं नाव घेत नाहीये। सलग 12व्या दिवशी सुद्धा एलओसीवर अंधाधुंद पद्धतीनं गोळीबार सुरू आहे। शिवाजी, अगदीच करण सातत्यानं अशा पद्धतीची आगळीक जी आहे पाकिस्तानकडनं होताना पाहायला मिळते आणि पाकिस्तानला हे माहिती आहे की अशा पद्धतीने गोळीबार करून किंवा भारतीय सीमेवरती एलओसीचे जे नियम आहे त्याच्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करून काही होणार नाही। मात्र अशा जेव्हा फायरिंग होत असतात तेव्हा क्रॉस फायर करून काही जे दहशतवादी असतात त्यांना भारतामध्ये पाठवण्याचा प्रयत्न देखील केला जातो आणि मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने अलीकडच्या काळात म्हणजे खास करून 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर बारामुल्ला सेक्टर असो, अखनूर असो, या भागामध्ये सातत्यानं गोळीबार पाकिस्तानकडनं केला जात आहे। त्याला भारताकडनं देखील प्रत्युत्तर जोरदार दिलं जात आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये पाकिस्तान ज्या पद्धतीने अशा पद्धतीने गोळीबार करतो आहे, या गोळीबाराच्या संदर्भामध्ये आठवड्याला जी बातचीत होत असते पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये हॉटलाईन होती, तेव्हा भारताने देखील त्यांच्या अधिकाऱ्यांना सुनावलं होतंच। मात्र आता फक्त सुनावून किंवा शब्दाचे खडे बोल म्हणजे लातो के बुत बातों से नहीं मानते असा प्रकार आहे पाकिस्तानचा। त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी शेवटी शस्त्र हाती घेण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे आणि त्यांना त्याच पद्धतीने धडा जो आहे करण तो दिला जाणार आहे। त्याची प्रतीक्षा सर्व देश जो आहे तो करताना पाहायला मिळतोय। नक्कीच शिवाजी, आगामी काळात या संदर्भात भारताकडून नेमकी काय कारवाई केली जाते, कुठले पावले उचलले जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहिती।